श्री स्वामी चैतन्य परिवार आयोजित भव्य कीर्तनमाला वर्ष 6वे या कीर्तनमालेसाठी आपल्या श्रोतवर्गांचं उपस्थित हरिभक्तपरायण श्री आफळेबुवा यांचं आम्ही स्वागत करतो। आज या कीर्तनमालेचं हे 6वं वर्ष आहे। या कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला जाहीरपणे कीर्तन घेणं शक्य नसल्यामुळे यावर्षी आमच्या मंडळानं ऑनलाईन कीर्तन सेवा करण्याचा जो मानस आपल्या व्यक्त केला आणि त्याप्रमाणे ही कीर्तन सेवा आपल्यासमोर रुजू करत आहोत। या कीर्तन सेवेपूर्वी मी बुवांना विनंती करेन की त्यांनी दीपप्रज्वलन करावं। त्यासाठी व्यासपीठावर मी आमच्या मंडळाचे अध्यक्ष श्री समीरजी दळवी यांना येण्याची विनंती करतो। आज की जय। या कार्यक्रमाचं दीपप्रज्वलन झालेलं आहे। मी आमच्या अध्यक्ष श्री समीरजी दळवी यांना विनंती करतो की त्यांनी हरिभक्तपरायण आपल्या पुढच्या 3 दिवस ज्यांच्या भोवती कीर्तनमाला फिरणार आहे त्या बुवांचं हे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं। बुवांना साथ देणारे तबल्यावर आहेत श्री मिलिंद तायवाडे आणि पेटीवर आहेत सौ रेशीम खेडकर। यांचं स्वागत करतील आमचे मंडळाचे उपाध्यक्ष श्री समीरजी देवळेकर। याचबरोबर अजून एक साथीदार आहेत श्री वरद केळकर। यांचाही पुष्पगुच्छ देऊन सन्मान करतील आमचे उपाध्यक्ष समीरजी देवळेकर। आजची ही कीर्तनमाला हे आपलं 6वं पुष्प आहे। गेल्या वर्षी आदरणीय काकांच्या देहावसानानंतर आपण एक कार्यक्रम हाच कीर्तनमालेचा घेतलेला होता। यंदा आपली जी परंपरा आहे ती कुठेही खंडित न होण्यासाठी यावर्षी आम्ही मंडळाने ऑनलाईन कीर्तन सेवेसाठी एक कार्यक्रम हा आयोजित केलेला आहे। त्याचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा ही विनंती। मंडळानं 6 महिन्यामध्ये जी आपत्ती आली त्या आपत्तीमध्ये आपण अनेक असे कार्यक्रम असे केले। विशेषतः एक हवनाचा कार्यक्रम आपण या चिपळूण नगरीमध्ये केला। जवळजवळ 20 ते 22 ठिकाणी एकाच वेळेला गाईचं शेण, गाईचं तूप, हळद अशासारखे विविध पदार्थांचा वापर करून एक पर्यावरणपूरक अशी एक उपक्रम आपण या मंडळानं यावर्षी राबवला। त्यामुळे ही कीर्तन सेवेसाठी जे आपण या परंपरेला कुठेतरी होऊ नये म्हणून आम्ही ऑनलाईन कीर्तन सेवा याच्यात सादर करण्याचा प्रयत्न करत आहोत। त्याचा आपण लाभ घ्यावा। यानंतर हरिभक्तपरायण श्री आफळेबुवा आपलं कीर्तन सेवा रुजू करतील। श्रीराम 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 श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। सर्वदेवेभ्यो नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपात्तमहं वन्दे परमानन्दमाधवम्। हरि जय जय
कृष्ण हरी जय जय राम 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 गोवर्धन धर गोपाल नरत गोवर्धन धर गोपाल नरत गोकुल संकट हारे राम गोकुल संकट हारी हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम नवनीरद सम नवनीत प्रिय नवनीरद सम नवनीत प्रिय नवल विनोद विहारी राम नवल विनोद विहारी राम नवल विनोद विहारी जय जय राम जय जय राम जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण हरि जय जय दुर्वासोनुत दुःख विमोचक राम दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्जन संगम हरे हरि जय जय राम दुर्जन संगम हरि 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 जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण शरणागत दीना चरणी नेई रे रामा शरणागत दीना शरणागत दीना रे शरणागत दीना
शरणागत दीना शरणागत दीना शरणागत दीना शरणागत दीना रे शरणागत दीना चरणी नेई रामा शरणागत दीना रे शरणागत दीना शरणागत दीना शरणागत दीना शरणागत दीना रे शरणी नेई रामा करुणा दृष्टी निहारी रामा करुणा दृष्टी निहारी रामा करुणा दृष्टी निहारी 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 जय जय राम राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय जय राम हरे जय जय राम रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी सुख झाले साजणी सुख झाले साजणी सुख झाले साजणी सुख झाले साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत बहुत सुकृताची जोडी बहुत बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सुखाचे हे आगर सुखाचे
हाचे आकर बाप रखुमा देवी वरु तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम राजाधिराज रामचंद्र महाराज की जय कुंडली कबरदाहार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय भारत माता की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपा तमहं वंदे परमानंद माधवम. सद्गुरुनाथांच्या कृपेबद्दल असं सांगितलंय की मूकं करोति वाचालम, एखाद्या मुक्याला सुद्धा ते वाचा देतील, किंवा फारच वाचाळ असेल त्याला आवश्यक तेवढा मूकही करतील. मूकं करोति वाचालम. अधिक सद्गुरुनाथांची अशी आपल्यावर कृपा आहे, पंगुम लंघयते गिरिम. आपल्या शरीरामध्ये काही व्यंग आहे, पंगूपणा आहे, तरी सुद्धा गिरी म्हणजे पर्वत सुद्धा उल्लंघून जावा, पलीकडे द्यावा, असं सामर्थ्य सद्गुरू आपल्याला देत असतात. यत् कृपा तमहं वंदे परमानंद माधवम. आणि ही सद्गुरुनाथांची कृपा आपण सारे अनुभवतो आहोत. अन्यथा या सगळ्या महामारीच्या आजारांनी पंगुत्व आलेले, मनाने निराश झालेले, खचलेले असे सगळे समाजातले घटक पाहत असताना या पंगुत्वावर मात करून लंघयते गिरीम, जो गिरी उल्लंघन करण्याचं मनात ठरलंय त्या इप्सिताला पूर्ण करायचंच. यासाठी आपल्या सर्व या स्वामी समर्थ परिवाराच्या या शिष्यगणांच्या मनामध्ये जी धारणा आली त्याच्या मागे सद्गुरुनाथांची कृपा उभी राहिली आणि कीर्तन महोत्सव आरंभ झाला. मौज अशी होती, कीर्तन महोत्सव करायचा नाही करायचा, बरंच आंदोलन चाललं होतं मनामध्ये. पण दृकश्राव्य माध्यमातनं, या अलीकडच्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातनं असा हा महोत्सव चालू ठेवून अखंड चाललेल्या या ज्ञानसत्राला उगाच खंड कशाला असा विचार करून याही वर्षीचा कीर्तन महोत्सव आपण संपन्न करतो आहोत. मात्र दरवर्षी आपण 5 दिवस एकत्र असतो, यावेळेला थोडंसं 3 दिवसाचा महोत्सव आपण करणार. या वर्षीचा ठरलेला विषय असा होता की छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र 5 दिवस छानपैकी भरगच्च भरलेल्या मैदानावर साजरं करावं. ठीक आहे, भगवान के दरबार में देर है अंधेर नहीं, त्यांनी थोडासा मुहूर्त पुढचा दिला आपल्याला. भगवंताची इच्छा अशी की शिवचरित्र जरा नंतर सांगा, पण राजपुतांचा इतिहास
याचा आपण जो मागल्या वर्षी आढावा घेतला, या इतिहासापासून शिवचरित्रापर्यंत यायला एक टप्पा आहे ना मध्ये, तेव्हा त्या घाईमध्ये त्या टप्प्याचं विस्मरण होईल. त्या टप्प्याला एखाद्या वेळेला योग्य तो सन्मान मिळणार नाही, असं व्हायला नको. त्या इतिहासातल्या त्या महापुरुषांचं सुद्धा योगदान आपण चिंतनात घेतलं पाहिजे. आणि एवढ्यासाठी हे 3 दिवस राजपुतांच्या इतिहासाची तिकडे धुमाधूम चाललेली असताना आणि इकडे शिवाजी राजांनी हिंदवी स्वराज्य संस्थापन करण्याचा संकल्प केला असताना, याच्या मधल्या कालखंडामध्ये जे जे वीर लढले, ज्या ज्या वीरांनी आपलं योगदान दिलं, ज्या ज्या संतांनी आपलं योगदान समाजाच्या या उत्थानासाठी दिलं, याही सगळ्या वीरांचं आणि संतांचं दोघांचंही स्मरण आवश्यक आहे. आताचं हे वर्ष नामदेव महाराजांचं 750वे जयंती वर्ष म्हणून साजरं होत आहे. आणि यासाठी मुद्दाम मानस असा घेतला की आज उद्या परवा 3 दिवस नामदेव महाराजांचे 3 अभंग चिंतनासाठी घ्यावेत. आणि चरित्र भागामध्ये नामदेव महाराजच ज्या सगळ्या चरित्राचे साक्षीदार आहेत, तो चरित्र भाग आपल्या समोर उभा करावा. आणि एवढ्यासाठी अनेक जण समग्र गाथा न पाहताच आपली मतं देऊन मोकळे होतात की संतांनी आपापल्या गाथांमध्ये भगवंताबद्दल चिंतन केलंय, तीर्थक्षेत्रांबद्दल चिंतन केलंय, हे देशभक्ती, राष्ट्रधर्म वगैरे, हा संतांचा प्रांतच नव्हे. त्यामुळे संतांची उपासना करणाऱ्यांनी राष्ट्रभक्तीकडे दुर्लक्ष केलं पाहिजे, असा एक विपरीत समज काही प्रमाणात लोकांमध्ये पसरतो. याला छेद देणाराच अभंग पहिला घेणार आहे. कारण नामदेव महाराज ज्या कालखंडाचे साक्षीदार आहेत, जो कालखंड त्यांनी सजगतेनं आपल्या नेत्रांनी पाहिलाय, मनाने अनुभवलाय, आणि या सगळ्या अनुभवाच्या मागे कोण कोण अपराधी आहेत याचा त्यांनी अत्यंत मोकळेपणाने लेखाजोखा मानलेला आहे. आणि अशा अभंगामध्ये नामदेव महाराज राष्ट्रचिंतन सुद्धा करतात हे अनेकांना माहीत नाही. किंबहुना त्या अभंगांकडे दुर्लक्ष केलं जातं. कसं आहे, अर्थात ज्याची त्याची दृष्टी असं म्हणावं. कारण एखादा पर्वत बघितल्यानंतर आपण एका बाजूनं ती पाहतो, सगळ्या बाजूनं तो पर्वत किती मोठा समग्र आहे हे कित्येक वेळेला पाहिलं जातच असं नाही. काही वेळेला थोडं दुर्दैव असं असतं की दुसऱ्या बाजूनं पाहणारा इकडची बाजू पाहत नाही, तेही अर्धवटपण काही वेळेला नशिबी येऊ शकतं. पण जेवढं जमेल तेवढं का होईना संत वाङ्मयाचं समग्र ज्ञान असावं. नामदेव महाराजांनी अध्यात्म चिंतन केलं नाही असं बिलकुल नाही. तीर्थक्षेत्रांचं वर्णन केलं, संत महात्म्याचं वर्णन केलं, अगदी सगळी भागवतामधली, पुराणातली अनेक भगवंताच्या लीलांची वर्णनं केली, अतिशय मोकळेपणाने केली. पण याच बरोबर त्यांनी सामाजिक किंवा राष्ट्रीय चिंतनच केलं नाही असं मात्र दिसत नाही. उलट नामदेव महाराजांचा जो अभंग आज चिंतनासाठी घेतोय तो थोडा विचित्र आहे, पण ऐकण्यासारखा आहे. ज्या अभंगामध्ये नामदेव महाराज म्हणतात, थोडं चिंतन आपलं आपणच स्वाध्यायासारखं करूया. महाराजांचे शब्द आहेत, राष्ट्र करी पाप राजाने भोगावे, राष्ट्र करी पाप राजाने भोगावे, राष्ट्र करी पाप राजाने भोगावे, राजयाचे ते सर्व पुरोहिता, राजयाचे ते सर्व पुरोहिता, राजयाचे ते सर्व पुरोहिता, बोले धर्मशास्त्री जाणती सर्व, बोले
धर्मशास्त्री जाणते सर्व बोले धर्मशास्त्री जाणती सर्व परी ते कोणाही नकळे वर्म परी ते कोणाही नकळे वर्म परी ते कोणाही नकळे वर्म शिष्य केले पाप भोगावे गुरुने शिष्य केले पाप भोगावे गुरुने स्त्रीने केले घेणे पुरुषासी स्त्रीने केले घेणे पुरुषासी स्त्रीने केले घेणे पुरुषासी नामा म्हणे जन्मायेत गुंतले नामा म्हणे जन्मायेत गुंतले सेखी खाती झोले संसाराचे सेखी खाती झोले संसाराचे सेखी खाती झोले संसाराचे राष्ट्र करी पाप राजाने भोगावे राष्ट्र करी पाप राजाने भोगावे राष्ट्र करी पाप राजाने भोगावे सद्गुरुनाथ महाराज की जय. प्रत्येक धर्माची प्रत्येक पंथाची एक विशिष्ट नीतिमत्तेबद्दलची धारणा असते आणि त्या नीती अनीतीच्या धारणेवरून त्या त्या धर्माची त्या त्या पंथाची जगामध्ये ओळख असते. अनेक वेळेला अनेक पंथांमध्ये नीती अनीतीबद्दलच्या कल्पना थोड्या वेगवेगळ्या आहेत, पण पाप आणि पुण्य नावाची काही वस्तू असते आणि ती भोगावी लागते याबद्दल मात्र कुठल्याच पंथाच्या कोणत्याही ग्रंथामध्ये मतभेद नाही. जीव जन्माला आला आहे, तो जिवंत आहे, तो काही ना काही कर्म करतो आहे. याबरोबर त्या कर्माचं पाप नावाचं फल नाही तर पुण्य नावाचं फल ते निर्माण होत राहणारच आहे आणि ते फल संचितामध्ये साठून राहणार आहे. ते आज ना उद्या भोगावं लागणार आहे. आता कशाला पुण्य म्हणायचं कशाला पाप म्हणायचं याच्याबद्दलची बरेच मोठे सगळे उल्लेख धर्मसिंधू निर्णय सिंधूमध्ये आहेत. ही पुण्यकृत्य करावीत, ही व्रतवैकल्य करावीत, ही पातकं टाळावीत वगैरे वगैरे वगैरे. पण इतकं सगळं असलं तरी सुद्धा तुकोबारायांनी एका वाक्यात खूप गोड सांगितलं, पुण्य पर उपकार पापते परपीडा. संस्कृतामध्ये एक फार सुंदर श्लोक आला आहे, अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनद्वयम. 18 पुराणं सांगून झाल्यानंतर सुद्धा त्यातली 2च वचनं खरी जास्त सांगायची होती महर्षी व्यासांना. काय सांगायचं होतं? परोपकारः पुण्याय पापाय परपीडनम. अनाकारण कोणाला पीडा देणं, त्याला पीडा होईल असं वागणं, हे सर्व पातकामध्ये येतं. मग ते धूम्रपान मद्यपानापासून ते आपला सर्व राजकीय आणि धार्मिक व्यवसाय चुकीचा करणाऱ्यापर्यंत याची सीमा विस्तारलेली आहे. दुसऱ्याला पीडा होईल असं वागणे पाप आणि त्याच्या जीवनाला काही प्रमाणात का होईना सुखकर होईल असं जगणं ते पुण्याचं सांगितलेलं आहे. पण या अभंगामध्ये नामदेव महाराज म्हणतात, पाप करताना किंवा पुण्य करताना मनुष्य जसजसा शिकतो तसा काही वेळेला निर्ढावतो सुद्धा. काही लोक आपल्याला पुराणामध्ये न निर्ढवलेले दिसतात, जसा वाल्या कोळी.
की त्याला जेव्हा सांगितलं की बाबा रे, तू जेवढं पाप करतोयस ते सगळं पाप तुला एकट्याला भोगायचं आहे. तू जे मिळवलं असेल त्याच्यामध्ये घरातले सगळे वाटेदार आहेत, साथीदार आहेत, पण जे पातक केलं असेल ते मात्र तुला एकट्यालाच भोगणं भाग आहे. तेव्हा मात्र तो हल्ला आपल्या घरच्यांना खरंच विचारून आला आणि मग त्याला जो पश्चात्ताप झाला त्याच्यातून वाल्याचा वाल्मिकी झाला. कथा आपल्या सगळ्यांना माहिती आहे, लोककथा आहे. पण वाल्या असा एखादाच सापडतो. अलीकडच्या शिक्षणाने अशी एक पंचायत झालेली आहे की आम्ही पाप केलंय ना, मग आम्ही ते भोगायला सक्षम आहोत. तुम्हाला काय त्रास आहे? आम्ही जर भोगायला तयार आहोत तर आम्ही आमचं पाप करायला काय हरकत आहे? अशा तऱ्हेचा एक विचित्र निर्ढावलेपणा काही व्यक्तींच्या हृदयामध्ये जाणवतो. आणि अशा वेळेला अशा व्यक्तीला सन्मार्गावर आणण्यासाठी संत आणखीन एखादा मार्ग शोधून काढतात. तो असा काय आहे? लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. माझ्याकडून काही चूक झाली, पातक झालं, ते मलाच भोगायचं आहे, पण माझी तयारी आहे. तर एखादा मनुष्य निर्ढावल्यासारखा ते पातक करू शकतो. पण असा मनुष्य एखाद्या वेळेला आपल्या व्यक्तिगत आयुष्यापेक्षा इतर कोणाच्या तरी मायेमध्ये गुंतलेला असतो. परिणामतः तू पाप केलं तर त्याला भोगावं लागेल असं जर ह्याला कळलं तर हा पापापासून बाजूला होतो. तुझं पाप तुलाच भोगावं लागेल म्हटल्यानंतर तो इतका पापापासून दूर होत नाही, तितका तुझ्या पातकामुळे ह्याला त्रास होणार आहे, दुसऱ्याला त्रास होणार आहे. आता तरी करू नको, आता तरी करू नको. आणि लक्षात घ्या, जेव्हा माझ्या चुकीचा त्रास माझ्या प्रिय व्यक्तीला होणार आहे असं जाणवतं, तेव्हा भल्या भल्या लोकांच्या चुका करण्याच्या उर्मी थांबतात, नष्ट होतात, संपतातच. अगदी एक साधा दृष्टांत आहे. ज्यांनी इतिहास थोडा वाचला असेल त्यांना ते पटकन कळेल. आपल्या क्रांतिकारकांच्या यादीमध्ये वासुदेव बळवंत फडके हे नाव सगळ्यांना माहिती आहे. त्यांच्या लहानपणाबद्दल असं सांगतात, अतिशय व्रात्य पोरगा होता. वांड हाच शब्द. अभ्यासाला कधी आयुष्यात नीटपणे बसला नाही. मास्तरला सतावून सोडला. जाऊ दे ना, मी नाही शिकलो तर माझं फळ मी भोगायला तयार आहे ना. अशी मस्त दणकट मनोवृत्ती. पण या पट्ट्याचं आईवर फार प्रेम, आईवर फार प्रेम. एके दिवशीचा प्रसंग असा सांगतात, त्यांच्या चरित्रात आहे की ते त्यांच्या आजोळी गेले होते. आता अनेक मुलांना आजोळ सुद्धा माहीत नसेल हो. आजोळ म्हणजे काय देव जाणे. आईची आई जिकडे राहते ते आजोळ. तेव्हा आजोळी गेले होते. त्यांचं आजोळ कल्याणला होतं, मुंबई पाशीचं कल्याण, जिथे उल्हास नावाची नदी आहे. त्या नदीला पूर आला होता आणि ह्यांना पोहायची मरणाची हौस. लहान होते. आईनं बजावून सांगितलं होतं अजिबात नदीवर जायचं नाही. आणि इकडे आई आणि इकडे आजी दोघी झोपल्यानंतर महाराजांनी काढला पळ, गेले. आणि कल्पना होती आता हे घरी कळल्यानंतर तांडव होईल. नदीवर पोहून परत येताना दारात पोचले तोपर्यंत या दोघी उठल्या होत्या आणि शोधाशोध चालली झालेली होती. आणि एवढ्यात आजी म्हणाली, म्हणजे आईची आई, का ग हा असा सारखा पळापळ्या करतो का रे? आता येऊ दे घरी, चांगला त्याला तंगडं मोडून लंगडाच करते. त्याला तंगडं मोडून लंगडं करते. हे वाक्य ऐकल्यावर घाबरला हो. तांदूळाची पोती ठेवली होती त्याच्या मागे लपून बसला. आणि आपला मुलगा सापडत नाही म्हटल्यानंतर जेव्हा त्या वासुदेवाची आई देवासमोर बसली, निरांजन प्रज्वलित केलं आणि त्या कृष्णाशी एकतानतेनं संवाद करायला लागली की माझा वासुदेव
कुठे रे लपवून ठेवलास कृष्णा? तुझ्या कालियाच्या डोहामध्ये लपवलास काय? तो जर नाही मला मिळाला तर मला सासरी परत जाताही येणार नाही. मी काय तोंड दाखवू त्याच्या वडिलांना? आणि अशी रडू लागली बिचारी. गळगळा डोळ्यातनं अश्रू वाहत आहेत. आणि ते आईच्या डोळ्यातले अश्रू पाहिले मात्र. आला तिथून बाहेर. पाहोनी मातेच्या नयनी पाणी, बाळ गहिवरला अंतःकरणी, हाक मारी पोत्या मागुनी, आई येथे मी आहे. हे आला बाहेर. आजी धावत आली, आई धावत आली. अरे कुठे गेला होतास? पोहायला आलो. कधी आलायस? मगाशी चालू आहे. माझ्यावर आलो म्हणून का नाही सांगितलंस? मी आलो तेव्हा आजी तू म्हणलीस माझं तंगडं मोडून मला लंगडं करणार म्हणून. मी कसं बाहेर येणार? आजी म्हणली मग आता सोडणार आहे का काय तुला? आता करणारच आहे लंगडा. कोयता घेऊन आली ती. या पठ्ठ्याने आपला पाय स्वतःच्या हाताने उचलला आणि ठेवला पोत्यावर. तोडू पाय, तोडू. आजीला कळेना काय एवढा अंगात राणा प्रताप आला ह्याच्या. आता का रे तोड? आजी माझा पाय तोड. तोडलास तरी चालेल पण माझ्यासाठी माझ्या आईनं नाही रडायचं. आई रडली की मला त्रास होतो. त्या लहानग्या लेकराचं आईवरचं एवढं प्रेम पाहिलं आजीनं. राग कुठल्या कुठे निघून गेला. कोयता खाली ठेवला, त्याला हृदयाशी धरला घट्ट आणि इतकंच म्हणाली, वाशा अरे आईच्या डोळ्यातल्या पाण्यासाठी एवढा दुःखी होतोस तर मग तू अभ्यास करत नाहीस, शाळा शिकत नाहीस म्हणून रात्र रात्र बिचारी रडतीये. तेव्हा तुला का रे अक्कल येत नाही? अरे बापरे. जेव्हा वासुदेवाला कळलं की माझ्या चुकीचं दुसऱ्याला कोणाला तरी त्रास होतोय, त्या क्षणापासून आपल्याला माहिती आहे वासुदेवाचं चरित्र अवघं बदललं. एक दृष्टांत म्हणून मी आपल्याला कथा सांगितली. अशा आपल्याला अनेक कथा सापडतील. इतिहासात सापडतील, शास्त्रज्ञांच्या कथांमध्ये सापडतील, समाज सुधारकांच्या कथांमध्ये सापडतील, अनेक लोककथांमध्ये सापडतील. माझ्या पातकाचं प्रायश्चित्त माझी जी प्रिय व्यक्ती आहे त्याला घ्यावं लागतंय तर मी ते नाही करणार, तर मी ते नाही करणार. ही जी कोणत्याही माणसाची उत्तम असलेली मनोधारणा, त्याला नामदेव महाराजांनी इथे हाक घातली आहे आणि आपल्या समोर असलेल्या सर्व समाजाला सांगितलंय. नामदेव महाराजांच्या कालखंडामध्ये पारतंत्र्याचा प्रचंड मोठा घाला होता. अनेक राजे महाराजे संपत चालले होते. पण हे सगळे का संपतायत याचं कारण नामदेवांनी इतक्या उघडपणे सांगितलं. तुम्ही पाप करताय म्हणून ते संपतायत. राष्ट्र करी पाप भोगावे राजाने. आज तुमच्या राजांना जे भोगावं लागतंय, आपल्या सत्ताधीशांना जे पारतंत्र्य सोसावं लागतंय, याच्यामध्ये आपलं पातक खूप मोठं आहे. आणि आता एकदा त्या नको त्या मार्गाला गेलेले राजे, त्यांनी जर पाप केलं तर ते कोणाला भोगायला लागतं? राजयाचे ते सर्व पुरोहिता. राजाचा जो पुरोहित आहे, पुरोहित या शब्दाचा अर्थ इथे राजाचं पुढे कशामध्ये हित आहे ते सांगणारा, ते जपणारा, ते जाणणारा, ते करून घेणारा. फार अवघड गोष्ट आहे महाराज. एखादा राजाच्या हितासाठी काही जपजाप्य, मंत्र, व्रत, अनुष्ठान करत असेल, कोण्या राजाला राखण्यासाठी? जो राजा पाप करतोय त्याला राखण्यासाठी जर तो करत असेल तर आपोआप त्या राजाचं पाप याच्या बोकांडी येऊन बसतं. मग तपश्चर्येला अर्थ नाही का? व्रताला अर्थ नाही का? कोणासाठी केलंस? कशाच्यासाठी केलंस?
कोणाला सांभाळण्यासाठी केलंस? त्या पातकी राजाला सांभाळण्यासाठी केलंस? मग ते पाप तुझ्या बोकांडी बसल्याशिवाय राहत नाही बाबा. मग किमान जर कोणा राजाचा आपलं हित ज्यांना कळतंय अशा आपल्या पुरोहितांवर प्रेम असेल तर किमान राजांनी तरी ते समजावं की आता मी नाही चूक करणार, कारण ती पुरोहिताला भोगावी लागणार आहे. माझी चूक पुरोहिताला भोगावी लागणार. याच्याही पुढे जाऊन नामदेव महाराज म्हणतात, शिष्ये केले पाप भोगावे गुरुने. काय मौज आहे पहा. म्हणजे आपल्या सर्व शिष्य वर्गावरती कसं बंधन लावलंय नामदेवानी. हे बाबा रे, नको चुका करू आयुष्यात. कारण एखाद्या वेळेला तुझ्या चुका तुला नाही भोगायला लागणार. कारण सद्गुरुनाथांची मातेप्रमाणे असलेली कृपा इतकी गडद आहे की ते सातत्याने भगवंताला मध्यस्थी करत असतात की बाबा रे, तू चुकतोय खरा, पण ह्या चुकीच्या सर्व शिक्षा जर त्याला मिळाल्या तर हा माझा बिचारा, माझा शिष्य कोलमडून पडेल रे. याच्या ऐवजी त्यातल्या काही शासन मला दे, पण त्याला नको देऊ. हे संत सातत्याने सांगतात. म्हणून संतांच्या जीवनात दुःख जास्त दिसतात, लक्षात घ्या. नाही तर अलीकडचे जे सगळे विद्वान आहेत ना, विद्वानच आहेत, ते नेहमी हा सिद्धांत सांगत असतात. आफळे बोला, या जन्मामध्ये जे सुख मिळालं कशामुळे? मागील पुण्यामुळे. या जन्मामध्ये जे दुःख मिळालं कशामुळे? मागील पातकांमुळे. मग आता आम्हाला सांगा फळे, आमच्या सामान्य लोकांच्या पेक्षा संतांच्या जीवनामध्ये दुःख जास्त, याचा काय अर्थ घ्यायचा? हे कशाच्या मागच्याचं फळ? म्हणजे आमच्यापेक्षा त्यांनी मागल्या जन्मात पातकं जास्त केली का काय, म्हणून त्यांना ही दुःख जास्त भोगावी लागली का काय? मी कमी पातकं केली आहेत, माझ्यापेक्षा जास्त त्रास त्यांना आहे, असं का दिसतं महाराज? मुद्दाम लक्षात ठेवा. मुळामध्ये अशा पातकांनी त्यांचं पूर्व आयुष्य भरलं असेल तर या जन्मामध्ये ते संत पदाला जाणारच नाहीत. अनेक जन्म फक्त पुण्याई साठवलेली असते, तेव्हा कुठे संतपद भोगावे ते अशा पदाला ते येतात. मग तरी जीवनामध्ये दुःख का? याचं हे एकमेव कारण असतं, माझ्या शिष्याने जे पातक केले, माझ्याकडून अनुग्रह घेतलेले किंवा माझं अनुशासन घेतलेले जे कोणी साधक असतील त्याच्याकडून काही उपमर्द झाला असेल, व्रताचा भंग झाला असेल, तर त्याचं जे काही शासन असेल ते भगवंता मला दे, त्याला जास्त त्रास देऊ नकोस, असे ते अनेक भक्तांसाठी प्रार्थना करतात. मला सांगा किती भोगावं लागलं असेल, किती भोगावं लागलं असेल. रामकृष्ण परमहंसांना जेव्हा घशाचा कॅन्सर झाला, रामकृष्ण परमहंसांची योग्यता किती मोठी ते विवेकानंदांनी साक्षात पाहिलं होतं. शेवटी अन्न गिळताही येईना इतका घसा बंद झाला. विवेकानंद म्हणाले सुद्धा, गुरुजी तुम्ही तुमच्या देवी काली मातेला सांगत का नाही की हे जरा मार्ग मोकळा करून दे, मला थोडंसं पोटामध्ये काही खायला मिळालं पाहिजे, हा जरा मार्ग मोकळा करून दे. तेव्हा गोड हसून रामकृष्ण म्हणाले, अरे नरेन, मी असं म्हणायला गेलो ना किती हळूच कानात सांगते, इतक्या जणांच्या मुखातनं खातोयस त्याचं काय? काय कुठल्या पदवीला माणसं गेलेली, ह्या सगळ्यांचं खाद्य जर ते तुलाच आहे तर या लोकांनी चुकून माकून केलेलं पातक ते मलाच भोगणं भाग आहे ना रे बाबा, ते मलाच माझं भोगून संपवलं पाहिजे ना. आणखीन एक छोटा दृष्टांत, खरं दृष्टांत एवढा मोठा आहे हा, याचं एक आख्यान होईल, पण आख्यान होईल तेव्हा आख्यान ऐकू. थोडक्यात दृष्टांत इतकं,
म्हणजे शिष्याने काही चूक केली, गडबड केली तर ती गुरुला भोगावी लागते. कशी कशी असा संत साहित्यामधलाच एक छान प्रसंग आहे, दृष्टांत म्हणून विचारात घेऊ. मिरजेला जयराम स्वामी नावाच्या समर्थांच्या भक्ताचं कीर्तन चाललं होतं आणि कीर्तनामध्ये त्यांनी एक छान सिद्धांत मांडला. समर्थ रामदास स्वामींचा कालखंड म्हणजे प्रचंड यवनी प्रभावाचा कालखंड. पण अशाही वेळेला समर्थांच्या दुर्दम्य अशा इच्छाशक्तीच्या जोरावर, तपश्चर्येच्या शक्तीच्या जोरावर त्यांनी अनेक देवालये उभी केली होती, मठ निर्माण केले होते, कीर्तन महोत्सव सुरू केले होते. आणि अशा महोत्सवामध्ये जयराम स्वामी सहज म्हणाले कीर्तनामध्ये, संत चालती त्या मार्गाने, संत चालती त्या मार्गाने, संत चालती त्या मार्गाने, संत चालती त्या मार्गाने, त्या मार्गाने जावे, त्या मार्गाने जावे, संत चालती त्या मार्गाने, संत चालती त्या मार्गाने, संत चालती त्या मार्गाने, त्या मार्गाने जावे, त्या मार्गाने जावे, पनीने त्या मार्गाने, मप पनीने त्या मार्गाने, मप पनी निसा त्या मार्गाने, त्या मार्गाने, निसाम गरे त्या मार्गाने, निसाम गरे त्या मार्गाने, निसापम गरे त्या मार्गाने, निसापम गरे त्या मार्गाने जावे, संत चालती त्या मार्गाने, संत चालती त्या मार्गाने, संत चालती त्या मार्गाने, त्या मार्गाने जावे, जाता जाता रघुपतीला हो, जाता जाता रघुपतीला हो, या जन्मी पावावे रे, या जन्मी पावावे, संत चालती त्या मार्गाने, संत चालती त्या मार्गाने, संत चालती त्या कीर्तन छान झालं महाराज. पण त्या मिरजेच्या अधिपतीनं जयराम स्वामीला कैद करून आणला आणि प्रश्न असा विचारला, तुम्ही म्हटलात ना संत चालती ज्या मार्गाने त्या मार्गाने जावे, संत चालतील त्या मार्गाने जावे आणि रघुपतीला पावावे, देवाला दर्शन, देवाचे दर्शन मिळवावे. आम्ही तुम्हाला संत मानलं, चला तुम्ही चाला, मी तुमच्या मागे येतो, दाखवा राम. नाही दाखवलं तर मग याद राखा. मग तुम्ही खोटं बोलून समाजाला फसवता, गुन्हा तुमच्यावर दाखल करून कायमचा आत टाकीन. आली का पंचायत. जयराम स्वामींनी ही सगळी गडबड समर्थ रामदास स्वामींच्या पर्यंत पोहोचवली. समर्थ म्हणालेच, याला कोणी सांगितलं होता उद्योग? एका शब्दाचा फरक झाला होता. संत चालती त्या मार्गाने हा शब्द प्रयोग बरोबर नाही, संत सांगती त्या मार्गाने जावे. संत चालती त्या मार्गाने अहो जाणंच शक्य नाहीये. जसं अलीकडच्या काळामध्ये रामदेव बाबांचे योगासनाचे वर्ग टीव्हीवर दाखवतात. आता जर कोणी आपल्याला म्हटलं ते करतील तसे करावे, शक्य आहे काय? तुम्हाला टीव्हीवर रामदेव बाबा जे करताना दिसत आहेत हे असे करावे आपल्या घरात? हा अहो, त्यांनी चक्रासन टाकलं, मी टाकायचा प्रयत्न केला, तर ह्या चक्रमासनाला आयुष्यात परत उभं राहता येईल का मला सांगा? ते
ज्या तऱ्हेनं करायला सांगताय ती पद्धत लक्षात घेऊन तसा प्रयत्न करायचा आहे. त्यांच्यासारखं करताच येणार नाहीये वेड्या. ते कुठल्या उंचीवरती आहेत. अगदी व्यवहारामध्ये सुद्धा हा नियम आहे बघा. तुमची जर तब्येत बिघडली असेल, तुम्ही डॉक्टरकडे गेलात, काय झालंय बुवा तुम्हाला? खोकला येतोय. माझ्याकडे संगीत कला आहे, खो कला, हे नको असलेली कला माझ्या घशात गेलेली आहे, तिला बाहेर काढायचं आहे. बर, मग ते औषधं देतात, हे औषध घ्या, ते औषध घ्या, मग विक्स लावा, अमुक लावा, तमुक लावा. पेरू खाऊ नका, चिंचा खाऊ नका, आवळे खाऊ नका, ते खोकला वाढवतात. आम्ही ऐकलं, बाहेर गेलो आणि संध्याकाळी आम्ही डॉक्टरांना बघितलं, पेरू खातात डॉक्टर. अरे मेल्यानो, मला सांगितलं ना होय, पेरू खाऊ नको, आवळे खाऊ नको, डॉक्टर तर खात आहे. आता डॉक्टर वागती तसे वागावे का? तुला जर बरं व्हायचं असेल तर डॉक्टर सांगती तसे वागावे, डॉक्टर वागती तसे नव्हे वागावे. तसं संत चालती त्या मार्गाने नव्हे, संत सांगती त्या मार्गाने. पण जयराम स्वामींनी केला घोळ. तर समर्थांना काय करावं लागलं आपण कल्पना करा. समर्थ त्या ठिकाणी आले, त्या सत्ताधीशाला त्यांनी तेच आव्हान दिलं की माझा शिष्य म्हणतोय ते खरंच आहे, काय सांगता? तू चल माझ्या बरोबर, मी तुला दाखवतो राम कसा आहे. आणि मुद्दाम ऐका, काय असतं जीवनामध्ये एखादा चमत्कार दाखवण्यासाठी एका जन्माचं पुण्य खर्च करावं लागतं. यांचे अनंत जन्म त्यांनी पुण्य केलेले असतात. म्हणून तर संतांचे प्रसिद्ध अभंग आहेत, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले. एका जन्मात नाही, अनेक जन्माची पुण्य अशी शिदोरीमध्ये साठवली आहेत. त्यातलं अख्ख्या एका जन्माचं पुण्य खर्च टाकायला लागतं. तेव्हा रेड्याच्या डोक्यावर हात ठेवून 2 क्षण मंत्र ऐकायला येतात. पण या चमत्कारासाठी खर्च केवढा? एका जन्माचा खर्च. तसं समर्थांना एका अवघ्या जन्माची तपश्चर्या खर्ची टाकावी लागली या शिष्यासाठी, की ते किल्ल्याच्या तटावरनं चालत गेले आणि किल्ल्याच्या तटबंदीला खालच्या पायथ्याशी असलेल्या शत्रूवर गोळीबार करायला बंदुकीच्या नळ्या टाकण्याचं छिद्र असतं. वरती कोनाडा असतो ज्याच्यातून पायथ्याशी आलेला शत्रू बघता येतो, आणि खाली छिद्र असतं, त्यात बंदुकीची नळी असते. समर्थांनी एक जन्माचं अख्खं पुण्य खर्च करून अंगुष्ट रूप प्राप्त केलं. त्या छिद्रातून पटकन बाहेर गेले आणि मूळ स्वरूपात उभे राहिले आणि म्हणाले, सत्ताधीश, आम्ही ज्या मार्गाने गेलो त्या मार्गाने या, राम उभा आहे, दाखवतो. तो म्हणाला, वरनं येतो ना शिडी टाकून. हा, संत चालती ज्या मार्गाने. माझा शिष्य बरोबर बोललाय, तुम्हाला चालता येणार नाहीये, या छिद्रातून येऊन दाखवा. तेवढा योग आला की रामचंद्रांच्या दर्शनाचा योग ठेवलाच आहे ना. तेव्हा मात्र शरण आला. पण लक्षात घ्या, आपल्या शिष्यावरचं एक दुःख हरण करायला गुरुचा खर्च केवढा आहे. तेव्हा शिष्य केले पाप भोगावे गुरुने, आणि स्त्रीने केले घेणे पुरुषासे. नामदेव महाराजांनी सातत्याने हा सगळा विषय मांडलाय आणि आग्रहाने सांगितलंय, बाबा रे, बोले धर्मशास्त्री जाणती सर्वही, हे धर्मशास्त्राने सांगितलंय. आता धर्मशास्त्राच्या या गोष्टीवरती आपण कधी चिंतनच केलं नाही, व्याख्यान केलं नाही, प्रवचन केलं नाही. धर्मशास्त्रामध्ये आपलं कृष्णाने पाय लावला आणि यमुनेचं पाणी बाजूला गेलं, या कथेपलीकडे उडीच जात नाही मेल्याची. अरे पण गोपाळ कृष्णाने ज्या ज्या क्षणी राजा चुकला तेव्हा त्याचेही कान धरले, आणि ज्या ज्या क्षणी प्रजा चुकली तेव्हा तिचेही कान धरले, की बाबा रे, तो पाप करतोस ते राजाला भोगावं लागतं, लक्षात ठेव. मग किमान तुझं जर राजावर प्रेम असेल, तू जर आपल्या राज्याला चांगलं मानत असेल की माझ्या राज्यावर जो कोणी हा सद्धर्मी आहे ना, याला त्रास नाही होता कामा, असं जर वाटत असेल तर मग किमान नागरिकाच्या कर्तव्यात तू तरी चुकू नको, तू तरी पाप करू नको.
कारण तुझं पाप राजाला भोगावं लागतंय बाबा रे, तुझं पाप राजाला भोगावं लागतंय. खरंच नामदेवांच्या काळात असं झालं होतं? प्रजेने काही चूक केली होती का? आणि त्या प्रजेच्या एखाद्या चुकीमुळे त्या काळातल्या राजाला फार काही भोगावं लागलं होतं का? हाच तर विषय आख्यानाचा आहे. त्यामुळं आख्यानाकडे ह्याच अभंगाचं बोट धरून जाण्यापूर्वी एकदा फक्त अभंगाचा आठव करायचा आणि त्यानंतर आख्यानाचा आनंद घ्यायचा आहे. राष्ट्र कधी पाप भोगावे राजाने, राष्ट्र कधी पाप भोगावे राजाने, राष्ट्र कधी पाप भोगावे राजाने. राज याचे ते सर्व पुरोहिता, राज याचे ते सर्व पुरोहिता. नामा म्हणे जन मायेत गुंतले, नामा म्हणे जन मायेत गुंतले. नामा म्हणे जन म्हणे जन मायेत गुंतले. सेखी खाती झोले, सेखी खाती झोले, सेखी खाती झोले. संसाराचे नामा म्हणे जन मायेत गुंतले, नामा म्हणे जन मायेत गुंतले, नामा म्हणे जन मायेत गुंतले. गोपाल कृष्ण भगवान की जय. कीर्तनाच्या परंपरेप्रमाणे मध्यंतरामध्ये 5 वेळेला भजन करूया, मग चरित्र भागाचा आनंद घेऊ. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. 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 राज रामचंद्र महाराज को. माझ्या बरोबर सर्वांनी म्हणा, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. गोपाल कृष्ण महाराज की. इसवी सन 1100 मध्येच
दिल्लीचं साम्राज्य हिंदूंच्या हातून गेलं. पृथ्वीराज चौहान आणि मोहम्मद घुरीचा झालेला संघर्ष इतिहासातला सर्वांना माहीत आहे. आणि या संघर्षामध्ये पृथ्वीराजाचा पराभव होऊन पृथ्वीराज बंदी होऊन केवळ दिल्लीच यवनांच्या हातामध्ये पडली असे नाही, तर सर्व उत्तर हिंदुस्थान या रानटी आक्रमकांच्या प्रचंड जुलमाखाली भरडला जाऊ लागला. ही सातत्याने कथा आपल्याला दिसते. मग याच्यामध्ये आता राष्ट्रकरी पाप काय आहे? तर जेव्हा उत्तर हिंदुस्थानामध्ये एवढी दंगल चालू होती तेव्हा तसं म्हणाल तर महाराष्ट्रापर्यंत हे यावनी आक्रमण पोचलेलं नाही. महाराष्ट्राचा सर्व समाज अतिशय सुसंपन्न, सुबत्ता, सुख, अर्थात महाराष्ट्राबरोबर खालचे सर्व कर्नाटक असेल, आंध्र असेल, तमिळनाडू असेल, केरळ असेल, हे सर्व प्रांत अतिशय सुखा समाधानाचं आयुष्य जगतायत, अतिशय संपन्नतेचं आयुष्य जगतायत. पण यांच्यासुद्धा या मधल्या 100 वर्षात तीर्थयात्राच झाल्या नसतील का हो? पण समजा तीर्थयात्रा झाल्या आणि मथुरेच्या दर्शनाला गेलो आणि तिथला सगळा हलकल्लोळ पाहिला, तो अरे बापरे, आज मथुरेपर्यंत जे संकट पोचलं ते उद्या माझ्या घरी पोचणारच आहे. नाही नाही नाही, आता मी महाराष्ट्रामध्ये जाऊन हे संकट माझ्या महाराष्ट्राला छळणार नाही, असं काहीतरी करेन. याचा आळस म्हणजे सुद्धा पाप. अयोध्या उखडलेली दिसतीये, मथुरेमधला हा धुमाकूळ दिसतोय, काशी विश्वेश्वराला धक्का लागलेला दिसतोय, लक्षावधी निरपराध्यांच्या कत्तली आणि कारण नसताना ग्रंथालयाचे विध्वंस दिसतायत. पण माझ्यापर्यंत ते संकट आलेलं नाही. मुळात माझ्यावर आलं तरी सुद्धा ते कसं निराकरण करावं हे विचार चिंतनातही घेतलेले नाहीत. बरं, समजा माझ्यापर्यंत नाही पोचलं तरी भगवंतानी जे सांगितलं होतं, तू जाऊन उत्तर हिंदुस्थानाला मदत कर, तू सामर्थ्यवान आहेस, तू उठून बंगालला मदत कर, तू उठून गुजरातला मदत कर. तिकडे धुमाकूळ चाललेले असताना सुद्धा आपण इथे आनंदामध्ये कालक्षेप करावा आणि त्याही पेक्षा महाराष्ट्राच्या एवढ्या संपन्न राज्याचा एकही गुप्तहेर दिल्लीत असू नये. दिल्लीतून निघणारं संकट त्यांनी महाराष्ट्राला आधी सांगितलेलं असू नये. हेरानी नाही सांगितलं. नामदेवांचा राग राष्ट्रावर आहे. लोकांनी का नाही सांगितलं की मी अयोध्येला गेलो होतो, मी असं पाहिलं, ए राजा झोपू नको, मी आत्ता मथुरेला जाऊन आलो, मी आत्ता असं असं पाहिले, राजा झोपू नको. तुम्ही का नाही बोललात? चुकीचा राजा असणं हा कर्मभोग नाही. आपण चुकीच्या माणसाला डोक्यावर बसवलंय. राजे आपण, राजा सेवक आहे हे गणित मांडता. त्यावेळेला महाराष्ट्राची परिस्थिती म्हणाल तर त्या राजाचं कौतुक ज्ञानेश्वरांनी करावं, इतका चांगला राजा होता महाराष्ट्राला. साग मग साग मध गम ग साग मध राजा रामदेवरायचं यांचे देवगिरीवरती, त्याच्यापूर्वी चालुक्य असतील, वाकाटक असतील, अनेक राजवंशांनी राज्य केलं होतं. आता यादव वंशाचं राज्य, ज्या राजाने माझा महाराष्ट्र किती सुंदर ठेवलाय, किती सुंदर राखलाय, ज्या महाराष्ट्राचं कौतुक असं सांगतात, सोनं संपदा एवढी होती की पैठण असो, नाशिक असो, जिथे मोठी नदी आहे आणि नदीचे मोठे घाट आहेत, त्या घाटांवरती भांडी घासता घासता आमच्या घरातल्या कुलस्त्रियांच्या हातातल्या सोन्याच्या बांगड्या त्या घाटावरती घासल्या जाऊन एवढ्या झिजल्या की सगळे घाट सोन्याचे दिसत.
एवढी संपन्नता, एका बाजूला आर्थिक संपन्नता, औद्योगिक संपन्नता काय प्रचंड होती, आणि दुसऱ्या बाजूला आध्यात्मिक संपन्नता. मुक्तेश्वर असोत, मुकुंदराज असोत, ज्ञानदेव असोत, नामदेव असोत, या सगळ्यांनी टाळ मृदुंगाने अवघा महाराष्ट्र दुमदुमला होता. संत भार पंढरीत, संत भार पंढरी, संत भार पंढरी, संत भार पंढरी. कीर्तनाचा गजर होत, कीर्तनाचा गजर होत, कीर्तनाचा गजर होत. संत भार पंढरी, संत भार पंढरी, संत भार पंढरी. तेथ असे देव उभा, तेथ असे देव उभा, तेथ असे देव उभा, तेथ असे देव उभा. कैसी समचरणाची शोभा, कैसी समचरणाची शोभा. संत भार पंढरीत, संत भार पंढरी, संत भार पंढरी. रंग भरे कीर्तनात, 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 रंग भरे कीर्तनात. प्रेमे 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 हरिदास नाचत, प्रेमे हरिदास नाचत. संत भार पंढरी, संत भार पंढरी, संत भार पंढरी. सखा विरळा ज्ञानेश्वर, सखा विरळा विरळा विरळा. सागमध पम मप ग गम ग सा. सागमद पम गमद नि द पम पग. सखा विरळा ज्ञानेश्वर नामयाचा जो जिव्हार, नामयाचा जो जिव्हार, नामयाचा जो जिव्हार. संत भार पंढरी, संत भार पंढरी, संत भार पंढरी. ऐशा संता शरण जावे, ऐशा संता शरण जावे, ऐशा संता शरण जावे, ऐशा संता शरण जावे. संता शरण शरण
ऐशा संता शरण जाय, ऐशा संता शरण जाय. जनी म्हणे त्याला घ्यावे, जनी म्हणे त्याला घ्यावे, त्याला घ्यावे संत भार पंढरी संत भार पंढरीत संत भार पंढरीत पंढरीत पंढरीत. पंढरीनाथ महाराज की जय. टाळ मृदुंगांचा घोष सुरू आहे. अशाही काळात नामदेवांनी एक तीर्थावळी केली. एक तीर्थावळी केली जेव्हा ज्ञानोबा, निवृत्तीनाथ, सोपाना, मुक्ता सगळे बरोबर होते आणि एकूण उत्तर हिंदुस्थानाची भयान परिस्थिती नामदेवांनी पाहिली. याच्यावर दीर्घकालीन मोठा उपाय केला पाहिजे. यासाठी त्यांनी या संपूर्ण संप्रदायाला एका विशिष्ट नामाची जोड दिली. आधी त्याला भागवत संप्रदाय म्हणायचे. नामदेवांच्या मनात आलं नुसता भागवत नको, वारकरी संप्रदाय. वारकरी, जिथे अधर्म दिसेल तिथे आज ना उद्या वार करायला सिद्ध होणारा संप्रदाय. हात्यारे आमुची टाळ आणि वीणा, विठ्ठल तो जाणा सेनापती. राजा आहेच तयार, प्रजाही तयार करण्याचा महाराजांचा मोठा अट्टहास होता. मोठा अट्टहास होता. आणि पहिली तीर्थावळी झाली. बहुतेक ज्ञानोबांच्याही ते लक्षात आलं. संकट भयान आहे आणि नेहमी संतांची शक्ती अशी असते की ती देहरूपात राहिली की ती मर्यादित असते. देह सोडला की ती अमर्याद होते. त्याला सातत्याने प्रचंड प्रमाणावर सगळीकडे पसरायला जायला अधिक सुलभता प्राप्त होते. म्हणून अशा भयानक प्रसंगी ज्ञानोबांनी पटकन जाहीर करून टाकलं, आम्ही समाधी घेणार, आम्ही समाधी घेणार. आणि लोकांना हे दुःख असं वाटलं की नामदेव अट्टहास करतायत महाराष्ट्र उभा करण्याचा. अशा वेळेला ज्ञानेश्वर माऊली त्यांचं साह्य सोडून असे निघून जात आहेत. काय होणार या महाराष्ट्राचं, कसं होणार या महाराष्ट्राचं. लोकांची भीती खरी होती. कारण त्यानंतर काही काळातच अरे विंध्याद्रिपुरा उतरून विंध्याद्रिपुरा उतरून आला चालून खिलजी अलाउद्दीन. खाड खाड टापा उठल्या भाऊ, धुराळा केला गगनावरती. दुःखाची रात्र आली पुरती हजे, दुःखाची रात्र पुरती हजे, दुःखाची रात्र आली पुरती. आमच्या बेसावतपणाचं केवढं मोठं पातक असतं महाराज. दिल्लीतून केवळ 8,000ची फौज घेऊन अल्लाउद्दीन खिलजी सुटला. सातपुडा ओलांडला, विंध्य ओलांडला, नर्मदा ओलांडली, एलिचपुरावरती हल्ला करून देवगिरीपर्यंत पोचला. प्रश्न असा आहे महाराज, विंध्यावरती, सातपुड्यावरती किंवा एलिचपुरावरती राजा रामदेव रायाला जाग करणारा कोणीच नाही, त्या गतीनं येणारा कोणीच नाही. राजा रामदेव रायाला आपल्यावर स्वारी आली केव्हा कळावं, जेव्हा एलिचपुरावर हल्ला व्हावा. राजा जो खडबडून उठला, युद्ध काय करणार, सैन्य आहे कुठं जागेवर. त्याच वेळेला नेमका या रामदेव राय यादवाचा पुत्र शंकरदेव तो त्यातली प्रचंड मोठी फौज घेऊन स्वारीवर गेलेला. राष्ट्र करी पाप. आम्ही त्याला का नाही त्यावेळेला जागा केला की शंकरदेवा आत्ता जाऊ नको, दिल्लीतनं काहीतरी सेना सुटल्याच्या कथा आहेत. आत्ता तू देवगिरीमध्ये असणं अपेक्षित आहे, तू दौलताबादच्या परिसरात असला पाहिजेस, आत्ता दूर नको.
शंकरदेव निघून गेलाय, त्याच्याबरोबर प्रचंड सैन्य निघून गेलंय. आणि आता ज्या ताकदीनं खिलजी देवगिरीच्या अंगावर घुसला, दौलताबादमध्ये घुसला, राजा रामदेवरायानं कसा बसा कोट बांधला होता तो उद्ध्वस्त झाला. आणि राजांनी स्वतःच्या सैन्यासकट स्वतःला किल्ल्यात बंदिस्त केल्यानंतर अवघं नगर शत्रूच्या हातात पडलेलं होतं. स्त्रियांनी करुण किंकाळ्या फोडल्या, पण ते ऐकायला आता खिलजीचीच माणसं शिल्लक होती. अख्ख्या देवगिरीचं स्मशान झालं, अख्ख्या देवगिरीचं स्मशान झालं. म्हणून नामदेव महाराजांचा केवढा मोठा राग आहे या एका गोष्टीवर. या लक्षावधी लोकांची कत्तल, या कोट्यावधी गाय वासरांच्या झालेल्या हत्या, या लक्षावधी स्त्रियांच्या झालेल्या बेआबरू, हे सगळं माझ्या बेसावतपणामुळे होणार आहे हे ना राजाला कळलं, ना प्रजेला, आणि ना किमान यात्रेकरूंना. जे साधू संत सज्जन यात्रेवर जातात, ज्यांच्याकडे दूरदृष्टी आहे, ज्यांना प्रजेच्या बद्दल समाजाबद्दल प्रचंड कणव आहे, अशा कोणी साधू संन्याशांनी त्या काळात राजाला येऊन सांगू नये की असं असं दिल्लीत चाललेलं माझ्या कानावर आहे, सावध राहा हो. साधू असो, संन्यासी असो, यती असो, तो प्रपंची नसला तरी तो संसारात आहे. देशाचा भार त्याच्याही मस्तकावर आहे. नाही तर नाही झालं, दुर्दैवाचं उभं राहिलं बाबांनो. इतिहास इतका विचित्र आहे. 12 ते 13 दिवस, आता पुन्हा एकदा गणित मांडा. 12 दिवस खिलजी वेढा देऊन बसला होता दौलताबादला. त्याला किल्ला नाही जिंकता आला, पण 12 दिवस अख्खा परिसर फक्त त्याच्या ताब्यात होता. काय झालं असेल त्या काळातल्या माता भगिनींचं, काय झालं असेल गोठ्या गोठ्यामधल्या गुरांचं. म्हणजे रामदेवराव यादवावरती संकट आलंय हे त्याच्या मुलाला निरोप जायला अजून पोचलेला नाही. 12 दिवस झाले तरी. काय यंत्रणा म्हणावी ही, काय यंत्रणा म्हणावी. राजकीय हेरांना पळू दिलं नाही, ठीक आहे, पण एवढं आक्रमण झाल्यावर यातल्याही कोणी उठून पटकन शंकराला बोलवलं नाही ना बोलवलं. 12 दिवस झाले, आता काही आपल्याला मदत नाही म्हटल्यावर राजा रामदेवराव यादवानं शरणागती पत्करली. किती त्या काळात महाराष्ट्र संपन्न होता हे ऐकायचं असेल तर फक्त खिलजीनं जी खंडणीची यादी सांगितली आणि जी त्याला मिळाली ती यादी पाहिली तरी कळेल. त्याने मुळात 600 मण सोनं सांगितलंय यादीत. आणि 600 मण सोनं हे राजाच्या खजिन्यात आहे, फक्त देण्यासारखं. प्रजेच्या तिजोऱ्यातलं वेगळं. 600 मण सोनं, प्रचंड संख्येनं मोती मागितले. आणि एवढ्यात शंकरदेव यादव सीमेवर येऊन पोचला. त्याला समजलं की बापावरती एवढं मोठं संकट आलंय. त्याने आत बापाला निरोप पाठवला, मी आक्रमण करतोय, बाबा मदतीला या. शंकरदेवाने चाल केली, पण अल्लाउद्दीनाने एक अफवा उठवली होती. आम्ही फक्त 8000 पुढे आलोय, पण 1 लाखाची मोठी फौज दिल्लीवरनं येते आहे. प्रजेवर परिणाम असा होता, हे 8000 आले तर एवढा हलकल्लोळ झाला, असे 1 लाख आल्यावर तुमचं आमचं काय होणार. या भीतीनं मंडळी, दुर्दैवानं राजा रामदेवराय आपल्या मुलाच्या मदतीला गेलाच नाही. परत नामदेव महाराजांचा याच्यावर राग आहे. का नाही त्या काळातल्या कोण्या यतीनं जाऊन सांगितलं की असं काहीही लाख येत नाहीयेत, ही अफवा आहे, ही थाप आहे, तू नको घाबरू.
कोणी सांगायलाही नाही. बरं, शंकरदेवालाही कोणी जाऊन सांगितलं नाही की अशी कुठलीही 1,00,000 सेना मागे येत नाहीये, तुम्ही घाबरू नका. अफवेचा प्रचंड असर असतो. शंकरदेव यादव ज्या ताकदीनं अंगावर आला होता ते बघून खिलजी सुद्धा टरकला. तुमच्या आमच्या अंगात शौर्य नव्हतं असं नाही, फक्त दूरदृष्टी नव्हती. खिलजीकडे तेवढी दूरदृष्टी होती. त्याने 1,000 फौज राखीव ठेवली. 7,000 युद्ध चालू ठेवलं. किल्ल्यातले कोणीही सैनिक आले नाहीत आणि जे मारले गेले त्यांचे नातेवाईकही कोणी शंकरदेवाच्या मदतीला उभे राहिले नाहीत. युद्ध घमासान चालू असताना आता प्रत्येक शंकरदेव जिंकेल ही शक्यता निर्माण झाली. अशा वेळेला राखीव 1,000 फौज मागितली आणि त्या 1,000 फौजेच्या टापांनी उडणारी धूळ बघितली आणि आमच्या सेनाच्या अधिकाऱ्यांनी आधीच लक्षात घेतलं की बहुतेक लाख आले. या एका गैरसमजामुळे सेना धावत सुटली. शंकरदेव यादवाला सुद्धा जंगलात आश्रय घ्यावा लागला आणि आता अल्लाउद्दीन खिलजीनं पूर्वीपेक्षा 5 पटीनं खंडणी वसूल करून जिंकली देवगिरी. अख्ख्या देवगिरीचं स्मशान झालं. आणि तुमच्या आमच्या बेसावतपणाचं नव्हे, त्याहीपेक्षा भयानक फळ असं होतं की आता हे महाराष्ट्रामध्ये लुटलेलं धन हत्तींवर घालून, उंटांवर घालून, खेचरांवर घालून तो मिरवत महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत नेणार होता. तो मधल्या टप्प्यातल्या कोणाच हिंदू राजांची त्याला भीती नाही वाटली की मला राजपुतान्यामध्ये हे अडवून परत धन भारताकडे जाईल, महाराष्ट्राकडे जाईल. हरियाणातली माणसं मला अडवतील आणि धन परत महाराष्ट्राकडे जाईल. मध्ये पश्चिम बंगालची माणसं पटकन एखाद्या वेळी येतील, त्याला कुठलीही भीती नाही. कारण त्याला नक्की माहिती आहे राजपुती सेना असल्या तरी महाराष्ट्राचं धन परत महाराष्ट्राला मिळावं म्हणून काही कोण बाहेर यायचं नाही. पंजाबी सेना असल्या तरी मराठ्याचं धन मराठ्याला मिळावं म्हणून काही कोणी बाहेर यायचं नाही. तुम्ही आम्ही एकमेकासाठी येणार नाही याची शत्रूला जी खात्री आहे त्याच्यातून ऱ्हास झालाय तुमच्या आमच्या साम्राज्याचा राष्ट्रकरी पाप भोगावे राजाने. खिलजी तिकडे दिल्लीमध्ये पोचला नव्हे, तिकडेही बऱ्याच घडामोडी होत असतात. दिल्लीच्या सगळ्या घडामोडी सांगत बसण्यात माझं वार्तापत्र मी खर्च नाही करत, बऱ्याच घडामोडी झाल्यात. पण इकडे झालं असं, रामदेवराव इतका घाबरला होता, आता मला हे राज्य सांभाळता येईल असं काही वाटत नाही. त्यापेक्षा असं कर शंकरा, आता तूच हे सांभाळायला लाग बाबा. मग शंकरदेव यादवाच्या हातामध्ये जेव्हा देवगिरीचा कारभार गेला, या खिलजीनं दरवर्षाची खंडणी ठरवली होती. एवढी लूट नेलीच आहे, फक्त मी आता परत महाराष्ट्रात येऊन तुम्हाला त्रास देऊ नये म्हणून प्रतिवर्षी एवढं पाठवा. आणि हे सगळं सांगितलेला 1 वर्ष खंडणी गेली, दुसरंही वर्ष गेली. आता शंकरदेव यादव त्याला सिंहासनाचा राज्याभिषेकाचा अधिकार मिळाल्यानंतर अरे बंद खंडणी दिल्लीशाची बंद खंडणी दिल्लीशाची केली राज्यावर येता. बंद खंडणी दिल्लीशाची केली राज्यावर येता. सुलतान मग चिडून उठला, सुलतान चिडून उठला, येई आता तो स्वतः. हे काही फार बरं प्रकरण नाही होणार म्हणून अल्लाउद्दीनानं मलिक कफूर नावाचा त्याचा सेनापती कायमचा महाराष्ट्रात राहण्यासाठीच पाठवला. मलिक कफूर आला, तेही घमासान युद्ध झालं. पुन्हा एकदा
उगाच शत्रूला भिवून बापाने मुलाची मदत नाही केली. बापाला कैद करून मलिक कफूर दिल्लीला घेऊन गेला. वर्षभरात रामदेवराव संपलाच. पण शंकर देवाला सुद्धा दारुण पराभव पत्करावा लागला. एका युद्धात शंकरदेवही जेव्हा संपला, त्याच्यानंतर कोणी आता बंड करेल का, कोणी आता युद्ध करेल का, अशी भयानक अवस्था असताना रामदेवरायाच्या जावयानं या लोकांचं थोडंसं योगदान सांगितलं पाहिजे. हरपाल देव नावाचाच होता, ज्या जावयानं याच देवगिरीवरती जावई म्हणून दिवाळीचा पाहुणचार घेतला होता, ज्या देवगिरीच्या सीमेवर त्याचं सीमांत पूजन झालं होतं, ज्या रस्त्यांवरून त्याला मिरवीत आणला होता गोंड्याचे सगळे कपडे घालून, त्या हरपाल देवाने तलवार उचलली. जमेल तेवढी सेना एकवटून देवगिरीवरचं यावने सगळं सावट धुवायचा प्रयत्न केला. ना कर्नाटकातलं कोणी आलं, ना आंध्रातलं कोणी आणलं, ना केरळातले कोणी आले, ना छत्तीसगडचे कोणी आले. हरपाल देवाला कसा मारला असेल मलिक कफूरनं. आपण काकडीची कोशिंबीर करण्यासाठी काकडीची साल सोलून जी काढतो, तसा अक्षरशः चाळण्या लावून हरपाल देवाला सोलून काढला होता देवगिरीत, आणि वेशीवर तो जिवंत टांगला होता. कावळे आणि गिधाडांनी त्याला टोचा मारण्यासाठी. ही भयानक क्रूरता बघूनच बहुतांशी लोकांच्या अंगातली वीरश्रीच लोप पावायला लागली. धाडस करायचं कोणाच्या स्वप्नातही येईना. मुद्दाम ऐका, अशा भयानक अवस्थेत नामदेव महाराजांनी दुसरी तीर्थावळी केली आहे. त्याच्यानंतर जवळजवळ इत्तूर हिंदुस्थानामध्ये ते 20-25 वर्ष राहिलेत, आणि त्यांच्या लक्षात आलं ही सगळी आक्रमणाची लाट येते ती त्या वायव्य कोपऱ्यातनं येते, म्हणून पंजाबचा उंबरठा बंद करावा. म्हणून त्या पंजाबामध्ये राहून तिथल्या शौर्य वृत्तीला प्रचंड चेतवून त्यांनी एक मोठा बुरुज उभा केला होता तिथे. अर्थात तेव्हा पंजाब नाव नव्हतं, संस्कृत नाव असं होतं पंच आप. 5 नद्यांचा उगम तिथे होता. आप म्हणजे पाणी. पंच आप स्तोत्राचा उगम तिथे होता. त्यास तिथला संपूर्ण लढवई असलेला समाज दुर्दैवानं विखुरला होता. नामदेवांनी तो एकत्र केला. तो एका कृष्णाच्या भक्तीमध्ये, विठ्ठलाच्या भक्तीमध्ये असा एकवटला. गुमान येथे मोठा गुरुद्वारा उभा केला. ऐकण्यासारखं आहे. नामदेव महाराजांची 750वी ही जयंती वर्ष साजरं होते. त्यानिमित्ताने नवीन लोकांनी ऐका, गुरु नानकांच्या पूर्वी 100 वर्ष नामदेव तिथे काम करायला गेले होते, आणि गुरु नानकांनी नामदेवांचं स्मरण ठेवलंय हो, की अरे माझ्या पूर्वी हा समाज, या ठिकाणचा संपूर्ण लोकांचा समुदाय एकवटून काही सज्जनता, काही शौर्य प्रवणता निर्माण करावी म्हणून एका संतांनी कष्ट घेतलेत, त्याला विसरता नाही येणार. म्हणून जो शीख संप्रदायाचा गुरुग्रंथ साहेब नावाचा ग्रंथ निर्माण झाला, त्या गुरुग्रंथात नामदेव महाराजांचे 61 अभंग समाविष्ट केले नानकांनी, की जशी पुढच्या सगळ्या गुरूंची वाणी पाहिजे तशी नानकांच्या पूर्वी तिथे झालेल्या सुद्धा नामदेवरायांची वाणी ठेवली. किती भयान परिस्थितीत नामदेव पंजाबात काम करत असतील आपण कल्पना करू शकता. कारण महाराष्ट्रामध्ये आता परिस्थिती झाली अशी, आता एकाचे 5 झाले. महाराष्ट्रामध्ये हसनगंगू बहामनी नावाच्या त्या एका सुलतानाने महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र या सगळ्याला एकवटून 5 बादशहा तयार केल्या. आतापर्यंत एकच मुघलाचा छळ होता, आता 5. कर्नाटकात विजापूरला आदिलशाही उभी केली, आंध्राकडे गोवळकोंड्याला कुतुबशाही उभी केली, वऱ्हाडामध्ये इमामशाही उभी केली, सोलापूरच्या पलीकडे बेदरला बरीचशाही उभी केली,
खुद्द महाराष्ट्रात अहमदनगरपाशी निजामशाही उभी केली आणि आता जणू काही एक मुघल कमीच पडला की काय, असे 5 बादशहा 101 निघाले आणि सगळ्या बादशहांच्या लक्षात एकच आलं, सगळेच बादशहा एकमेकांच्याशी भांडणारेच होते. बाकी त्यांचे सगळे धर्मगुरू विश्वशांतीचा उपदेश करत होते. काय आहे, तुम्ही हिंदू राहिल्यामुळे अशांतता आहे, तुम्ही सगळे धर्मांतरित झालात की शांतताच आहे. माणसं म्हणायचे, मग जे एकाच धर्माचे ते तुम्ही 5 का भांडताय? म्हणजे पुन्हा धर्मांतरानंतर शांतता नाहीच आहे. तुम्ही 5 का भांडताय? हे 5 ग्रह महाराष्ट्राला कमी पडले म्हणून एका बाजूने पोर्तुगीजांची जहाजं गोव्याच्या किनाऱ्याला येऊन लागली आणि इकडची माणसं एकमेकाला मदत करत नाहीत. हे पोर्तुगीजाच्या इतक्या घट्ट डोक्यात बसलं की त्यांनी गोव्याचा, त्याच्या पणजीच्या आसपासचा भाग ताब्यात घेऊन तिथे ख्रिश्चन धर्मांतराचे भयान प्रयोग सुरू केले. त्यांचे प्रयोग तर यवनांपेक्षा भयान होते. म्हणजे इथे किमान नाही धर्म स्वीकारला असता तलवारीनं उडवत तरी होते, हातपाय छाटत होते. तिकडं हिंदू धर्म सोडून ख्रिश्चन झाला नाहीस तर उकळत्या तेलामध्ये माणसं तळायची. हे उपद्व्याप पोर्तुगीजांनी केले. यातलाच एक प्रचंड मोठा श्रेष्ठ धर्मांतर करणारा तो सेंट झेवियर, त्याचं तर पत्र आहे तुर्कस्तानला की मी इतक्या लोकांना इतकं छळलंय आणि एवढं धर्मांतर केलंय, आता तरी मला संत म्हणायची परवानगी द्या. तेव्हा त्याला परवानगी मिळाली, तू एवढं लोकांना छळलंस का, आता तू सेंट झालास. हे पोर्तुगीजाचा छळ कॉलिकटच्या बंदराच्या आसपास इंग्रजांनी येऊन तळ ठोकले. पॉंडेचेरीच्या आसपास फ्रेंचांनी येऊन तळ ठोकले. इकडे फ्रेंच, इकडे पोर्तुगीज, वरच्या कालिकतच्या बंदराकडे इंग्रज, इकडं मुघल बादशहा आणि हे 5 बादशहा. हे सगळ्या बाजूनी नवग्रह उलटले महाराष्ट्राचे, भारताचे म्हणू आपण. प्रदेश आपल्या ताब्यात घेऊन टाकायचा. यासाठी मोठमोठ्या तोफा घ्या. आदिलशहानं त्या काळात मुल्क मैदान नावाची तोफ वापरली होती, जी इंग्रजी बनावटीत त्याच्याकडे आली होती. पण अशा मोठमोठ्या तोफा आपल्याकडे घेऊन युद्धशास्त्राचं आधुनिकीकरण करावं, हे हिंदूंच्या डोक्यात लवकर येतच नाही. हाच तर त्रास आहे. अगदी 71च्या युद्धात सुद्धा सैनिक मरायला उभे असतात आणि त्यांच्या हातात बंदुका 60 सालातल्या. आमच्या राजाच्या डोक्यातच येत नाही. अरे एवढी फौज आपल्याकडे, अजून थोड्या दुर्बिणी, काही तोफा, अत्याधुनिकीकरण सतत जर चालू राहिलं तर कोणाची टाप आहे हो दक्षिण भारताकडे यायची. प्रचंड मोठ्या तोफा आणल्या, प्रचंड मोठं सैन्य उभं केलं. दुर्दैव काय लक्षात घ्या, या दक्षिण प्रांतातल्या कर्नाटक, आंध्र या प्रांतातल्या हिंदू साम्राज्य सांभाळणाऱ्या 9 लाख 10 लाख लोकांना मारायला 5 बादशहांची एकत्र मिळून आलेली 6 लाखाची सेना. या 6 लाख सेनेमध्ये यवन किती होते? लाखभरही नाहीत. म्हणजे जवळजवळ 5 लाख मराठी हिंदूंनी 10 लाख कर्नाटकी हिंदूंचा संहार करायचा होता. फक्त बादशहा मागं उभं राहून आज्ञा करणार होते, तोफखाने चालवणार होते. तोफखाना चालवणार तर कित्येक वेळेला म्हणायचा, इकडं तोफेचा गोळा टाकू का तिकडं टाकू का, सगळीकडे हेच आहेत, इकडे हिंदूच दिसत आहेत तिकडे हिंदूच दिसत आहेत. आणि बादशहा तितकेच नालायकपणे उत्तर द्यायचे, कुठेही टाक, हे झाले मरायच्यात लायकीचे आहेत. आणि ह्यांच्या पदरी आम्ही नोकऱ्या करत होतो. अबे कुठेही टाक, इकडचे मेले काय तिकडचे मेले काय, हे मरायच्यात लायकीचे आहेत. हे मरायचं सरपण म्हणून वापरतोय आपण आपल्या चुलीत.
त्यांना वाटत असेल स्वामीनिष्ठा. आणि एक लक्षात ठेवा, विजयनगरचं साम्राज्य का गेलं? उत्तर एकच आहे. विजयनगरची 10 लाख सेना राजासाठी लढत होती आणि या 6 लाखातले 1 लाख का होईना यवन त्यांच्या धर्माच्या प्रसारासाठी लढत होते. धर्मनिष्ठा का राजनिष्ठा? धर्मनिष्ठेला एक लाभ असतो की कितीही राजे आले काय गेले काय, धर्माचं रक्षण करण्यासाठी तो संघर्ष चालू राहतो. तत्वाच्या संघर्षासाठी मनुष्य सतत कार्यरत राहतो. राजनिष्ठेमध्ये तीच गडबड होते. हा राजा गेला की विषयच संपला, निष्ठा ठेवू कोणावरती, चला घरी. त्यामुळे सुलतानांना बरोबर ती खेळी माहीत होती. जेव्हा तालिकोटला प्रचंड मोठ्या प्रमाणावर घमासान युद्ध झालं तेव्हा बादशहाने फार लढाया केल्याच नाहीत. जिथे रामराजा होता त्याच्याच आसपासची फौज बरोबर धाड 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 मारत राहिले. आपल्या फौजा घुसवल्या, रामराजाला वेढला, रामराजाला अंबारीतनं बाजूला काढला, गर्दन छाटली. ते गर्दन अशी भाल्याला चिकटवून त्याचं मस्तक नाचवलं. फार युद्ध न करता बाकी सेना पळाल्या. 10 लाख सैन्याची कत्तल. नंतर विजयनगर साम्राज्यामध्ये घुसून नागरिकांच्या कत्तली, ग्रंथालयांचे विध्वंस, गोठ्यांची स्मशान, शेताची सगळी विल्हेवाट. विजयनगर सारखं साम्राज्य जिथे लयाला गेलं तिथं तुम्ही आम्ही काय करू शकतो या भीतीनं पुन्हा एकदा सर्व हिंदुस्थान ग्रासला. राजपूतांचा राजा विचार करायचा, माझ्याकडं सैन्य किती आहे? काय लाखभर? अहो 10 लाखाची सेना बुडली. हरियाणाचा माणूस विचार करायचा, माझ्याकडं किती? अहो का 1.5 लाख? अहो 10 लाख बुडलेत. प्रत्येक मराठा सरदार विचार करायला लागला, माझ्या अखत्यारीमध्ये किती आहे? 50,000ची फौज आहे, मी काय करणार आहे? पण या सगळ्यांची बेरीज 50 लाख होऊ शकते. ती बेरीज होतच नव्हती डोक्यात. प्रत्येक जण त्या 10 लाखाला गेलेला बघत होता. आणि एकदा विजयनगरचं साम्राज्य गेल्यानंतर काही विचारायची सोय नाही. या धामधुमीमध्ये माणसं जगायलाही विसरली होती, संतांनाही विसरली होती. नामदेव महाराजांचा कालखंड पुढे जाऊन आता एकनाथांचा कालखंड आला. जेव्हा हे सगळं प्रकरण झालं तेव्हा एकनाथांच्या स्वप्नामध्ये ज्ञानेश्वर माऊली गेले आणि म्हणाले, माझ्या समाधीच्या तिथे अजान वृक्षाच्या मुळ्यांनी माझा गळा आवळून टाकलाय, मला मोकळा कर. एकनाथ माऊलींची समाधी शोधायला आळंदीकडे गेले. काय संतांच्या तीर्थक्षेत्रांची अवस्था झाली असेल, गवत उगवलेलं, तिथं जायला कोण तयार नाही, असं स्मशान सगळं. ते गवत तुडवून नाथ महाराज तिथे गेले, ती समाधी शोधून काढली, त्या अजान वृक्षाच्या मुळ्या बाजूला केल्या. मग ती ज्ञानेश्वरी शुद्ध करण्याचा प्रयत्न केला, जी लोकांपर्यंत पोचवायची ती. नाथांच्या जीवनामध्ये तर अशा यातना नाथांनी सहन केल्या, तर इतका राग व्यक्त केलाय, इतका राग व्यक्त केलाय नाथांनी. किंबहुना त्या काळामध्ये इतकी पारतंत्र्याची छाया गडद झाली होती की आपल्या मुलांची नावं लिहिताना सुद्धा पिरावरनं नाव ठेवायचं, पिराजी. म्हणजे तुर्काचे उष्टे मलिदे खाणारे हरामखोर हे सगळे आपले चुकणारे लोक आणि त्यांच्या जीवावर मजा मारणारे हे सगळे राक्षस, हे देवी भगवती तुला दिसत नाहीत का? आणि यासाठी नाथांनी तुमच्या आमच्या सगळ्यांच्या हृदयामध्ये असलेल्या त्या सद्बुद्धी रूप देवीचा जागर मांडला होता. अग दारू घडमय दारू घड, दारू घडमय दार, दारू घडमय दारू घड, दारू घडमय दार. अग दारू घडमयात दारू घडमये, दारू घडमयात दार, दारू घडमयात दारू घडमये, दारू घडमयात दार. काय ग देवी हे, काय ग देवी हे? अगं गोव्यामध्ये ख्रिश्चनांचे अत्याचार, बंगालच्या बाजूला इंग्रजाचे अत्याचार, पॉंडेचेरीच्या बाजूला फ्रेंचांचे अत्याचार, दिल्लीच्या बाजूला मुघलांचे अत्याचार,
ह्या 5 बादशाह्यांनी सगळा महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र पिळून काढलाय, तरी आमच्या गोव्याची शांतादुर्गा अजून काही अशांत व्हायला तयार नाही. माझा मंगेश काही हातामध्ये त्रिशूळ घेऊन उठायला तयार नाही. का नाही उठत आहेत? का नाही उठत आहेत? संतांची एकच विचारधारा चालली आहे. कृष्ण गोवर्धन उचलायला तयार आहे, तो वाट बघतोय काठ्याला व्हायला येणार का सगळे. त्या सगळ्यांची अजून मानसिकताच होत नाही की चला आपण काठी लावू, आपण काठी लावू, आपण गोवर्धन उचलू, येतील कृष्ण. हा विश्वासच गेला रे माझ्या बुद्धीमधला. अगन्नमो निर्गुण निराकार, मूळ अतिमाया तू साकार. निर्गुण निराकार, मूळ अतिमाया तू साकार. अन घेऊन 10 अवतार, केला दुष्टांचा संहार. पय दारू घड, पय दारू घड, दारू घड पय दारू. देवी देवी देवी, अग दैत्य कोडी हिरण्यकश्यपू जन्मला, अन तेने तुझा भक्त कांचीला. ते न पहावे तुझला, त्वा उग्र रूप धरिले. तेव्हा क्रोधे स्तंभ फोडूनी, नरसिंह रूप धारण करूनी, दैत्याशी फाडूनी. प्रल्हाद देवटा रक्षिलासन, आता येत नाहीस काय ग. दारुगड बय्यात, दारुगड बये, दारुगड बय्यात दहार. दारुगड बय्यात, दारुगड बये, दारुगड बय्यात दहार. दारुगड बये, दारुगड बये, दारुगड बये दहार. दारुगड बय्यात, दारुगड बये, दारुगड बय्यात दहार. नाथांनी देवीला आवाहन केलं, पण एकनाथांना आणखीनही एका संतांनी मार्गदर्शन केलं की हे नाथा, तुम्ही असं असं काहीतरी महाराष्ट्रात करा, ज्यायोगे लोकांच्या हृदयातली ती दैवी शक्ती जागी होते, जागी होईल आणि त्या समाजाला पुन्हा उभं करून पुन्हा सारं गेलेलं वैभव सुख तुम्ही मिळवू शकाल. पण असं एकनाथ महाराजांना कोण्या संतांनी सांगितलं, कोणी हा उपदेश त्यांना केला, आणि त्यांचा ऐकल्यानंतर नाथांनी त्यांच्या वाङ्मयामध्ये कोणती वेगळी भर घातली आणि त्याचा पुढे समाजावर काय चांगला परिणाम झाला, हा उद्याच्या इतिहासाच्या टप्प्यातला विषय आहे. तूर्त नामदेव महाराज जे सांगतात की बाबा, प्रजेनं हे पाप करू नये, ते राजाला भोगावं लागतं. या पातकातून, या चुकांमधून, या आपल्या कर्तव्यातून जर आपण कुचराईपणा केला तर ते उत्तम राज्य निर्मितीच्या मधले अडथळे निर्माण होतात. हे लक्षात घेऊन का होईना इतर कुठल्याही मायेमध्ये न गुंतता, कारण हे सगळी माणसं एकमेकांच्या गळ्यावर तलवारी का चालवायला तयार झाली होती. मला बादशाही मिळेल, मला जहागिरी मिळेल, मला संपत्ती मिळेल, मला जास्त जास्त असे सुखाचे उपभोग मिळतील, या मायेमध्ये जास्त माणसं गुंतली की सेखी खाती झोले संसाराचे. मग हे सारखे या संसारामध्ये असेच झोके खात राहणार, समाजालाही त्याचा छळ होत राहणार. तेव्हा हा व्यक्तिगत उपभोगाच्या मायेचा असर बाजूला केला पाहिजे आणि राष्ट्रप्रेमाचा, देवभक्तांच्या सुरक्षेचा जागर मनामध्ये उभा केला पाहिजे. हे जे कार्य नामदेवांनी केलं, हेच पुढे कार्य नाथांनी चालवलं, तुकोबांनी चालवलं. त्या कार्याला कसं कसं यश येत गेलं, तो उद्या परवाच्या कीर्तनाचा आपला विषय आहे. अशीच सावधानता, जागृतता याही काळामध्ये तुम्ही आम्ही सातत्याने ठेवली तर तरीसुद्धा आपल्या राष्ट्रावरती येणारी अनेक संकट निघून जाणार आहेत. असं कार्य तुमच्या आमच्या हातून व्हावं आणि त्याला भगवंतांनी आशीर्वाद द्यावा, यासाठी कीर्तनाच्या शेवटी म्हणायचं, हे चिदान दान देगा देवा, हे चिदान दान देगा देवा, हे चिदान दान देगा देवा, हे चिदान दान देगा देवा. तुझा विसर न तुझा विसर
मन भावा हेची दान दान देगा देवा हेची दान दान देगा देवा हेची दान दान देगा दान देगा देवा दान देगा सर्वांनी आपापल्या ठिकाणी आरती म्हणायची आहे. हे चिदानदा देगा देवा तुझा विसरन भाव गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोड न लगे मुक्ती धन संपदा संत संग देगा सदा तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर कुटी शेंदुराची कंठी शोभे माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव रत्न खचित भरातुन गौरी कुमरा चंदनाची उटी कुंकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो वरा ऋण झुणती नुकोरे चरणी घागरिया जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव लंबोदर पीतांबर फणीवर वंदना सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना दास रामाचा वाटपा हे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरनर वंदना जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव घालीन लोटांगण बंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे अलीन आनंदे पूजिन भावे उवाईन म्हणे नामा त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या द्रविडं त्वमेव सर्वं मम देव देव कायेन वाचा मनसेन्द्रियेण वा बुद्ध्यात्मना वा बुद्धि स्वभाव करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि अच्युतं दामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोविन्दं जानकी नायकं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे गोपाल कृष्ण महाराज की जय सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या ठिकाणी निज रूप तुझे आम्ही ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही सद्गुरुनाथ महाराज की श्री स्वामी समर्थ महाराज की जय जय रघुवीर समर्थ